नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा अभ्यास आपण आजच्या तासाला या ठिकाणी करणार आहोत. मित्र हो, मागील तासामध्ये आपण सौरशक्तीच्या संदर्भामध्ये विचार करत होतो. सौरशक्ती म्हणजे काय हे बघितलं की सूर्याकडून उत्सर्जित झालेली जी काही उष्णता आहे, ही उष्णता ज्यावेळेस पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचते सूर्यप्रकाशाच्या सूर्यकिरणांच्या माध्यमातून, त्याला आपण सौरशक्ती किंवा सौर ऊर्जा किंवा सौर उष्णता असं या ठिकाणी म्हणतो. आणि मित्रहो, या सौरशक्तीच्या वितरणावर ही जरी सूर्यापासून येत असली तरीही मात्र पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचत असताना विविध घटक या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील या सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करतात. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येतं की पृथ्वीच्या पृष्ठभागावर ही जी काही सौरशक्ती आहे ही सगळ्याच ठिकाणी सारख्या प्रमाणात मिळत नाही. तर आपल्याला असं दिसून येतं की हिचं मिळण्याचं प्रमाण हे भिन्न भिन्न प्रकारचं आहे. हिचं मिळण्याचं प्रमाण हे असमान आहे. आणि त्यामुळं आपण असं म्हणतो की पृथ्वीवर सौरशक्तीचं वितरण हे असमान स्वरूपामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग या असमान स्वरूपामध्ये झालेल्या वितरणाचा विचार करत असताना आपण बघितलं की समान स्वरूपामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर सौरशक्तीचं वितरण का झालेलं आहे, तर त्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहे, या परिणाम करणाऱ्या घटकांचा मागील काही तासापासून या ठिकाणी आपण अभ्यास करत होतो. त्यामध्ये आपण बघितलं की सूर्यकिरणांचा पृथ्वीच्या पृष्ठभागाशी होणारा कोन, ज्याला आपण अक्षांश असं म्हटलंय. त्यानंतर दुसरा दिनमानाचा भाग आपण त्या ठिकाणी बघितला. तिसरं पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर या ठिकाणी बघितलं. चौथा भाग या ठिकाणी जमीन आणि पाणी यांचे गुणधर्म या ठिकाणी बघितले. जमिनीचं स्वरूप या ठिकाणी आपण बघितलं. अशा पद्धतीनं मित्रहो, वातावरणाचा परिणाम असे वेगवेगळे घटक हे सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करतात. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येतं की वेगवेगळ्या भागामध्ये सौरशक्तीचं वितरण हे वेगवेगळ्या पद्धतीने पृथ्वीवर झालेलं आपल्याला दिसतं. आणि मित्रहो, मग त्यानंतर आजच्या तासामध्ये आपल्याला हे सौरशक्तीचं जे काही वितरण पृथ्वीच्या अनुषंगानं होतं, हे पृथ्वीवर होणारं ही जी काही सौरशक्तीचं वितरण आहे किंवा जी काही पृथ्वीच्या अनुषंगाने येणारी सौरशक्ती आहे, ही जर सतत दिनमानाच्या अनुषंगाने जर येत राहिली तर पृथ्वीचं असणारं तापमान, पृथ्वीची असणारी उष्णता ही वाढत गेली असते. परंतु तसं न होता सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी उष्णता ही पृथ्वीच्या माध्यमातून ग्रहणही केल्या जाते आणि पुन्हा दीर्घ लहरीच्या स्वरूपामध्ये ही पुन्हा उत्सर्जित केली जाते. पृथ्वीकडून उत्सर्जित केलेली उष्णता वातावरणामधून आणि वातावरणातून पुन्हा अवकाशाकडे उत्सर्जित करण्याचे काम या ठिकाणी अविरतपणे चालू असतं. आणि म्हणूनच आपण पाहतोय की पृथ्वीवर औष्णिक संतुलन राखले गेलेलं आपल्याला दिसतं. जर असं झालं नसतं तर किंवा सूर्याकडून येणारी उष्णता ही लघुलहरीच्या स्वरूपामध्ये पृथ्वीकडे आली असती आणि पृथ्वीनं ती जर उष्णता उत्सर्जित केलीच नसती तर पृथ्वीचं असणारं तापमान हे पृथ्वीवरील असणारी उष्णता ही वाढतच गेली असती. आणि मित्र, मग या ठिकाणी सजीवांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी असणारं उष्णता ही सजीवाच्या दृष्टिकोनातून राहिली नसती किंवा सजीवासाठी अशा प्रकारची उष्णता या ठिकाणी घातक ठरली असती आणि या ठिकाणी सजीव सृष्टीचीच निर्मिती झाली नसती. परंतु मित्रो, तशा प्रकारची प्रक्रिया
या ठिकाणी होत नाही। या ठिकाणी जे काही घडतंय ते या ठिकाणी आपण बघूया की BA सेकंड इयरचा असणारा हा भाग हवामानशास्त्राच्या अनुषंगाने, आणि यामध्ये आज आपण जो घटक अभ्यासतोय तो म्हणजे पृथ्वीचे औष्णिक संतुलन किंवा यालाच आपण ताप संतुलन, पृथ्वीचे ताप संतुलन असं देखील या ठिकाणी म्हणतो, किंवा यालाच आपण उष्णता संतुलन असं देखील म्हणतो। तर हे पृथ्वीचं उष्णता संतुलन कशा प्रकारे होतं, पृथ्वीचं ताप संतुलन कशा प्रकारे होतं, किंवा पृथ्वीचं औष्णिक संतुलन हे कशा प्रकारे या ठिकाणी घडतं, हेच मित्र हो आजच्या तासाला आपल्याला बघायचं आहे। बघा, या ठिकाणी सूर्यापासून किंवा सूर्याकडून लघुलहरीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी उष्णता ही उत्सर्जित होत असते, आणि उत्सर्जित होणारी ही जी काही सौरशक्ती आहे ही पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून, पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे या पृष्ठभागाकडून ग्रहण केली जाते। पृथ्वीच्या पृष्ठभागावर या सौरशक्तीचं रूपांतर तापात अथवा उष्णतेत म्हणजेच दीर्घ लहरीच्या स्वरूपामध्ये, जी काही लघुलहरीच्या स्वरूपामध्ये सूर्याकडून सौरशक्ती ही पृथ्वीच्या दिशेने येते, पृथ्वीचा पृष्ठभाग या लघुलहरी ग्रहण करतात आणि त्याचं रूपांतर तापामध्ये, उष्णतेमध्ये किंवा दीर्घ लहरीच्या स्वरूपामध्ये करतात, आणि ही जी काही दीर्घ लहरीच्या स्वरूपामध्ये हे पृथ्वीकडून सूर्याकडून आलेली जी काही उष्णता ही दीर्घ लहरीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पृथ्वीमध्ये येते। आणि मग आपण पाहतो की पृथ्वीचा पृष्ठभाग हा केवळ उष्णतेचं शोषणच करत नाही, लघुलहरीच्या स्वरूपामध्ये आलेली सूर्याकडून उष्णता ही या ठिकाणी शोषली जाते, परंतु हे शोषणच करत नाही, तर त्याचबरोबर पृथ्वीचा पृष्ठभाग हा उष्णतेचं उत्सर्जन देखील करतो, म्हणजेच त्याचं रूपांतर दीर्घ लहरीमध्ये तापात आणि उष्णतेत झाल्यानंतर त्याचं उत्सर्जन करण्याचं काम हा पृथ्वीचा पृष्ठभाग या ठिकाणी करतो। आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाला कृष्णिका असं म्हणतो, कारण जेवढी उष्णता त्यांनी घेतलेली आहे तेवढी उष्णता बाहेर फेकण्याचं काम, उत्सर्जित करण्याचं काम हे पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून या ठिकाणी केलं जातं। म्हणून आपण या ठिकाणी पाहतो की दीर्घ लहरीच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस ही उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बाहेर फेकली जाते आणि आपण पाहतो मग कालांतराने ती वातावरणात येते, आणि वातावरण देखील काय करतं, ही उष्णता अवकाशामध्ये उत्सर्जित करण्याचे काम या ठिकाणी करत असतं। आणि मित्रहो, अशा पद्धतीने प्रक्रिया झाल्यामुळे म्हणजे सूर्याकडून लघुलहरीच्या स्वरूपामध्ये पृथ्वीकडे येणारी उष्णता येते, आणि पृथ्वी उष्णता ग्रहण करून पुन्हा दीर्घ लहरीच्या स्वरूपामध्ये, तापाच्या स्वरूपामध्ये, उष्णतेच्या स्वरूपामध्ये उत्सर्जित करते, आणि शोषण करणं आणि उत्सर्जन करणं ही प्रक्रिया या पृथ्वीच्या अनुषंगानं, पृथ्वीच्या वातावरणाच्या अनुषंगानं सातत्याने चालू राहते। आणि जेवढी सूर्याकडनं येणारी सौरशक्ती पृथ्वीकडे येते लघुलहरीच्या स्वरूपात, तेवढ्याच प्रमाणात उष्णतेचं उत्सर्जन देखील पृथ्वीच्या पृष्ठभागानं पासून, वातावरणापासून या ठिकाणी केलं जातं। आणि त्यामुळं या ठिकाणी येणारी उष्णता आणि जाणारी उष्णता समसमान असल्यामुळं या ठिकाणी पृथ्वीच्या ताप संतुलन या ठिकाणी घडतं, पृथ्वीवर औष्णिक संतुलन या ठिकाणी घडतं, किंवा पृथ्वीवर
उष्णता संतुलन या ठिकाणी घडून येतं आणि त्यामुळेच पृथ्वीचं तापमान एकतर वाढतही नाही आणि एकतर कमीही होत नाही. नाहीतर मित्र आपण पाहतोय की अशी प्रक्रिया झाली नसती की उष्णता उत्सर्जनाची प्रक्रिया झाली नसती, फक्त ग्रहण करण्याचीच प्रक्रिया झाली असती, शोषण करण्याचीच प्रक्रिया या ठिकाणी जर घडली असती उष्णतेचं, सूर्याकडून येणाऱ्या लघुलहरीचं जर आपण या ठिकाणी शोषणच केलं असतं तर पृथ्वीवरील तापमान प्रचंड पद्धतीने या ठिकाणी वाढलं असतं. आणि त्यामुळं या पृथ्वी तळावर सजीव सृष्टीची निर्मितीच या ठिकाणी झाली नसती. मात्र पृथ्वी असा हा ग्रह आहे की या ग्रहावर ज्या पद्धतीनं सौरशक्ती येते त्याच पद्धतीनं आलेली सौरशक्तीचं रूपांतर उष्णतेमध्ये करून पुन्हा उष्णतेचं उत्सर्जन या ठिकाणी केलं जातं आणि वातावरणाच्या अनुषंगाने पुन्हा ही उष्णता अवकाशाला परत करण्याचं काम हे सातत्यानं या ठिकाणी घडत असतं आणि या ठिकाणी सातत्यानं घडल्यामुळेच पृथ्वीवर औष्णिक संतुलन हे या ठिकाणी घडून येतं. म्हणजे पृथ्वीच्या अनुषंगानं या ठिकाणी संतुलनाची प्रक्रिया, ताप संतुलनाची प्रक्रिया या ठिकाणी घडते. मित्रो, आपण पाहतोय की सूर्याकडून लघुलहरीच्या स्वरूपामध्ये ही सूर्यकिरण पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अनुषंगाने येतात. ज्यावेळेस ही वातावरणातून पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येऊ लागतात त्यावेळेस पृथ्वीचा वातावरण हे माध्यम त्याचं असतं. ही ज्यावेळेस पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येतात त्यावेळेस पृथ्वीचा पृष्ठभाग ही सूर्यकिरणांची ही लघु सूर्यकिरणे या ठिकाणी लघु स्वरूपात, लघुलहरीच्या स्वरूपात आलेली ही सूर्यकिरणे पृथ्वीचा पृष्ठभाग श्वसन करतो, ग्रहण करतो आणि त्यामुळे त्याचं रूपांतर या लघुलहरीचं रूपांतर या ठिकाणी असणाऱ्या उष्णतेमध्ये होतं, या ठिकाणी असणाऱ्या तापामध्ये होतं आणि उष्णतेमध्ये आणि तापामध्ये झाल्यामुळं पृथ्वीचा पृष्ठभाग काय करतो की दीर्घ लहरीच्या स्वरूपामध्ये, उष्णतेच्या स्वरूपामध्ये किंवा तापाच्या स्वरूपामध्ये जी काही लघुलहरीच्या माध्यमातून सौरशक्ती प्राप्त झालेली आहे तिचं उत्सर्जन पृथ्वीचा पृष्ठभाग या ठिकाणी करतो आणि पृथ्वीचा पृष्ठभाग या ठिकाणी उत्सर्जन केल्यामुळे ही पृथ्वीच्या अनुषंगाने असणारी जी काही पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अनुषंगाने जी काही लघुलहरीच्या स्वरूपामध्ये मिळालेली उष्णता आहे ही उष्णता दीर्घ लहरीच्या स्वरूपामध्ये पृथ्वीचा पृष्ठभाग हा वातावरणाला देतो आणि हे वातावरण देखील काय करते की आलेली जी काही उष्णता आहे पृथ्वीच्या अनुषंगाने, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अनुषंगाने मिळालेली उष्णता पुन्हा अवकाशाला वहनाच्या माध्यमातून, अभिसरणाच्या माध्यमातून पुन्हा अवकाशाला परत करण्याचं काम हा वातावरणाचा भाग या ठिकाणी करत असतो. आणि मित्रो, अशा पद्धतीने या ठिकाणी येणारी सौरशक्ती आणि जाणारी उष्णता यांच्यामध्ये एक प्रकारचं संतुलन या ठिकाणी राहतं आणि या संतुलनालाच आपण पृथ्वीचं औष्णिक संतुलन, पृथ्वीचं ताप संतुलन किंवा पृथ्वीचं उष्णता संतुलन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर मित्रहो, आजच्या तासामध्ये आपण पृथ्वीचं औष्णिक संतुलन किंवा ताप संतुलन काय आहे हे या ठिकाणी बघितलेलं आहे. असं झालं नसतं तर साधारणतः पृथ्वीचं तापमान कितीतरी अंशात्मक या ठिकाणी वाढलं असतं आणि किती रात्रीच्या वेळेला कितीतरी अंशात्मक ते कमी झालं असतं. साधारणतः आपण पाहतो की चंद्रावर तापमान हे प्रखरतेने त्या ठिकाणी जाणवतं ज्या ठिकाणी प्रकाश आहे त्या ठिकाणी, आणि ज्या ठिकाणी प्रकाश नाही त्या ठिकाणी अतिशय थंड प्रकारचं हवामान आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं. तशीच प्रक्रिया ही या ठिकाणी झाली असती, परंतु असं या ठिकाणी होत नाही. तर पृथ्वी
व हे औष्णिक संतुलन राखण्याचे काम या ठिकाणी होतं, कारण जी काही उष्णता येते ती पुन्हा परत अवकाशाला पाठवली जाते. म्हणजेच या ठिकाणी पृथ्वीचं संतुलन राखण्याचे काम हे पृथ्वी या ठिकाणी करते. यालाच आपण पृथ्वीचं औष्णिक संतुलन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. धन्यवाद.